नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणामधील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. फरार असलेला मुख्य आरोपी महेश खेमलानी उर्फ मार्क हा गजाआड गेलेला आहे. गोरेगावमध्ये ड्रग्जचं सेवन करण्यात आलं होतं आणि अतिसेवन केल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणामध्ये आता मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आणि त्याचं नाव आहे मार्क. यालाच महेश खेमलानी असंही म्हणतात. वनराई पोलिसांकडून या प्रकरणामध्ये 12व्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. महेश खेमलानी उर्फ मार्क हा एक मोठा ड्रग्ज तस्कर असल्याची माहिती आहे. आरोपी थायलंडला फरार झाला होता आणि पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळावरून अटक केलेली आहे. या प्रकरणामधील महिला आरोपी जिया जेकबचा हा लिव्ह इन पार्टनर होता. तिच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जायचे जेव्हा जेव्हा ड्रग्सची डील होत होती अशी माहिती समोर आली होती आणि त्यामध्येच आता या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणाविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संकेत वरख हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. संकेत, काय सांगाल? दोघांचा मृत्यू झाला होता ड्रग्सच्या सेवनाने आणि त्याच प्रकरणामध्ये आता मुख्य आरोपी गजाआड झालाय. काय अपडेट्स? अगदीच खरतर दुःख धक्कादायक घटना ती घडली होती आणि ती विचित्र देखील होती. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांचं अटक सत्र जे आहे ते अजूनही सुरूच आहे. आज पोलिसांनी तर 12वी अटक केली असं म्हणाला जातं. 12वा आरोपी या संपूर्ण नेस्को ड्रग्ज प्रकरणातला अटकेत आलेला आहे. खरतर काही दिवसांपूर्वी 11वी अटक म्हणजे जिया जेकब हिला जी अटक केली होती. खरतर जियाच्या अकाउंटवरती काही पैसे ट्रान्सफर झाले होते. ते कोणी केले होते तर याच प्रकरणातील जे इतर आरोपी आहेत, आयुष असेल, शुभ अग्रवाल असेल, यांनी ते केले होते. तर जिया आणि हा जो आता अटक केलेला आरोपी आहे महेश खेमलानी हे लिव्ह इन पार्टनर होते आणि जे पैसे महेश खेमलानीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचे असतात ते काही कारणास्तव जियाच्या अकाउंटमध्ये करण्यात आले होते. आणि या संपूर्ण प्रकरणाचा जो मुख्य आरोपी जो होता तो आहे महेश खेमलानी. आणि जेव्हा जियाला किंवा महेश दोघांनी जेव्हा चौकशीसाठी बोलवत होते तेव्हा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महेश हा चौकशीसाठी येत नव्हता. त्याला 2 ते 3 वेळा बोलवलं आणि त्यानंतर जियाला जे आहे ते पोलिसांनी अटक केली होती. महेश हा फरार झाला होता आणि तो थायलंडला लपून बसल्याची माहिती होती. मात्र वनराई पोलिसांनी जो आहे तो ट्रॅप लावला आणि महेश खेमलानी हा पुन्हा भारतात परतला. मुंबई विमानतळावरती जे आहे वनराई पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. आणि महत्वाची अपडेट म्हणजे ही की नेस्को प्रकरणात आता 12वा आरोपी जो आहे तो अटकेत आलेला आहे. बरोबर आहे संकेत. त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय काय समोर येतं आणि किती मोठं हे प्रकरण आहे त्याची व्याप्ती सुद्धा समोर येण्याची शक्यता आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मिसिंग लिंकचं उद्घाटन आज झालंय. मात्र त्याच वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली, ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आज आहे 1 मे, सुट्टी आहे. त्याच्यानंतर उद्या शनिवार, मग परवा रविवार, म्हणजे लागून आलेल्या या सुट्ट्यांमुळे लोकांची सुद्धा या ठिकाणी गर्दी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अशातच प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाहतूक कोंडी झाल्यामुळे प्रवाशांची माफी मागितली आहे. खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला. दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या या वाहतूक कोंडीमध्ये खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा अडकल्या. खासदार सुप्रिया सुळेंना सुद्धा वाहतूक कोंडीचा फटका बसलेला आहे. ज्या पद्धतीनं सामान्य लोक जे मुंबई पुणे प्रवास करतायत त्यांना या वाहतूक कोंडीमध्ये अडकावं लागलं, तसंच इथं खासदार सुप्रिया सुळे सुद्धा अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुण्यामधील पक्ष कार्यालयामध्ये झेंडावंदन होणार होतं. आज महाराष्ट्र दिन आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पक्ष कार्यालयामध्ये झेंडावंदन सुप्रिया सुळेंच्या हस्ते होणार होतं. पण मुंबईवरून निघालेल्या सुप्रिया सुळे वाहतूक कोंडीत अडकल्या. आमच्या सुप्रियाताई देखील ट्रॅफिकमध्ये अडल्या होत्या. त्यामुळे त्यांनी देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणून केला आणि त्यांचा संदेश देखील आमच्यापर्यंत पोहोचला. मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात. आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधीही वेळ येणार नाही. अशा पद्धतीचं काम जे तुमच्या सरकारने थांबवलं होतं किंवा बंद केलं होतं ते आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे.
तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एकीकडे मिसिंग लिंकचं लोकार्पण होत असताना दुसरीकडे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलेला आहे. एक्सप्रेसवेवर उन्हाचा तडाखा सुद्धा वाहन चालकांना बसलेला आहे. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे हा सकाळपासून जाम झालेला आहे. आज सकाळपासून जर पाहायला गेलं तर मुंबईवरनं पुण्याला जाणारा ही लेन जाम झाली होती. मात्र आता जर पाहायला गेलं तर पोलीस 15-15 मिनिटाचे ब्लॉक्स घेत असल्यामुळं पुण्यावरनं मुंबईला जाणारा लेनही ब्लॉक झालेला आहे. त्यामुळे खंडाळा घाटातील खंडाळा बोगद्यापाशी थांबलेले जे वाहन चालक अगदी त्रस्त झालेले आहेत. आपल्यासोबत काही वाहन चालक आहे, आपण त्यांची चर्चा काय सांगणार, कधीपासून तुम्ही इथं थांबलेले आणि काय त्रास आहे? किमान आता 1 तास झाला आम्ही निघालो आहे घरच्या कार्यक्रमासाठी, परंतु कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आहे की कशामुळे हा ट्रॅफिक होतं आहे किंवा कशामुळे थांबवलं जातं आहे. दुसऱ्या लेन म्हणजे ही लेन अडवून पलीकडच्या लेनला सोडलं जातं आहे. मागच्याही आठवड्यात मी जेव्हा मुंबईकडून पुण्याला जात असताना असाच प्रकार होता, पण त्यावेळेला वाटलं की काही काम चालू असेल त्याच्यामुळे अशा पद्धतीने त्यांनी सोय केली असावी. पण आता आजसुद्धा तीच परिस्थिती आहे. तिकडे मिसिंग लेनचं जे काही ओपनिंग किंवा VIP मुव्हमेंट्स असतील, पण कल्पनाच नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी नाही आहे. लहान मुलं आहेत गाडी. आज तुम्ही आले तर लहान मुलं आहेत, मग पाण्याचं वगैरे कसं काय? आता गाडीमध्ये जे आम्ही सोय सोबत घेऊन आलो होतो तेवढा पुरवठा आहे, पण आता हे किती वेळ थांबवणार आहेत काय आहे कुठलीच माहिती पूर्वकल्पना नसल्यामुळे तशी तयारी करून तर आम्ही आलेलोच नाही. आता आम्हाला कार्यक्रमाला उशीर होतोय, घरचा कार्यक्रम आहे, पण हे आता नेहमीच झालं असं वाटायला लागले. बहुप्रतीक्षित मुंबई पुणे मिसिंग लिंकचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन झालं. आजपासून मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रवाशांच्या सेवेत आलाय. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी आणि खंडाळा घाटातील रखडपट्टी मिसिंग लिंकमुळे टळणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं तब्बल 6,500 कोटी रुपये खर्च करून हा 13.5 किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक बांधलेला आहे. खोपोली एक्झिट जवळील पूल क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते. तर हा प्रकल्प केवळ एक पूल नाहीये, आधुनिक अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना आहे. याचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे यामधील 23.5 मीटर रुंदीचा बोगदा, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून करण्यात आली आहे. हा बोगदा लोणावळा तलावाच्या चक्क 180 मीटर खालून खोदण्यात आलाय. दरम्यान मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर हा मुंबई पुणे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. मिसिंग लिंकसाठी कोणताही नवा टोल नाहीये. नेमकी काय काय वैशिष्ट्ये आहेत या मिसिंग लिंकची, जो आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झालाय, ते आपण समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. एकतर सुपरफास्ट असा हा मार्ग होणार आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर मुंबई पुणे प्रवास सुपरफास्ट कशामुळे होणार आहे, तर याच्यामध्ये एक म्हणजे मिसिंग लिंकसाठी कोणताही नवा टोल नाहीये. हा एक दिलासा म्हणावा लागेल मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी. आणि त्याच्यामध्ये मिसिंग लिंकवर 6 महिने हलक्या वाहनांनाच फक्त परवानगी आहे. म्हणजे जी अवजड वाहनं आहेत ती या लेनवरून जाऊ शकणार नाहीये, या लिंकवरून जाऊ शकणार नाहीये. फक्त कार असतील किंवा जी हलकी वाहनं आहेत ती या ठिकाणी जाऊ शकतील. त्याच्यानंतर LMV प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनाच परवानगी देण्यात आली आहे. मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास हा सुसाट होणार आहे. खंडाळा घाटामधील वाहतूक कोंडीमधून सुटका सुद्धा यामुळे होणार आहे. मिसिंग लिंकमुळे वेळेची त्याचबरोबर इंधनाची सुद्धा बचत होईल आणि मुंबई पुणे महामार्गावरील प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तर मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार आहे. मिसिंग लिंकमुळे अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि घाटामधील वाहतूक तसंच प्रदूषण सुद्धा कमी होईल. आशिया खंडातील सर्वात रुंद बोगदा हा आहे आणि एक्सप्रेसवे मिसिंग लिंकवर 8 पदरी बोगदे आहेत. तर तब्बल 10 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे हे बोगदे आहेत आणि लोणावळा तलावापासून 180 मीटर खाली हा बोगदा खणण्यात आला आहे आणि भारतामधील सर्वात उंच केबल स्ट्रेड पूल सुद्धा या ठिकाणी आहे. टायगर व्हॅलीवरील पूल मुख्य आकर्षण आहे. तर मिसिंग लिंकसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये विशेष उपाययोजना सुद्धा केल्या जाणार आहेत. त्याची ही तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे घाटामधील धोकादायक वळणं टाळून सुरक्षित असा प्रवास या मिसिंग लिंकमुळे शक्य होईल.
आजपासनं याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे. ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती, म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो. पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा. पण लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत. पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे. नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस. महाराष्ट्र दिन के अवसर पर ये मुंबई पुणे मिसिंग लिंक का लोकार्पण हुआ है. महाराष्ट्र दिन के भी मैं शुभकामनाएं सभी लोगों को देता हूं. और ये बहुत ही इंजीनियरिंग मार्वल है, बहुत ही टफ चैलेंज ये प्रोजेक्ट है. ये मैं कहूँगा कि एक इंजीनियरिंग का एक चमत्कार कहा जाएगा, क्योंकि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड में भी इसका रिकॉर्ड दर्ज हो गया है कि सबसे वाइडेस्ट टनल, दुनिया का सबसे वाइडेस्ट टनल है ये, और देश का सबसे ऊंचा केबल स्टेड ब्रिज है. और ये इतना चैलेंजिंग है कि यहाँ पर बारिश में तेज बारिश होती है, पूरा फॉग होता है यहाँ पर, और जो हवा तेज बहती है 70-80 किलोमीटर पर आवर किलोमीटर के रफ्तार से, ऐसे परिस्थिति में काम करना बहुत ही मुश्किल था. लेकिन हमारे MSRDC डिपार्टमेंट ने ये चैलेंज स्वीकार कर लिया. और जब पहले वाली जो सरकार कांग्रेस की सरकार थी, उन्होंने ये प्रोजेक्ट नहीं होगा ऐसा करके उसको ठंडे बस्ते में डाल दिया था. देवेंद्र जी मुख्यमंत्री जब बन गए, तब उसके बाद 2018-19 में एक्चुअल इसकी प्रक्रिया शुरू हुई. लेकिन फिर सरकार बदल गई, फिर ये ठंडे बस्ते में चला गया प्रोजेक्ट. कोविड भी था जब भी. लेकिन जब मैं मुख्यमंत्री बन गया 2022 में, तो इस चुनौती को हमने स्वीकार कर लिया. और जो मुख्यमंत्री देवेंद्र जी के ज़माने में उनके कार्यकाल में शुरू हुआ प्रोजेक्ट है, उसको हमने तेज़ी से आगे बढ़ाया. और ये बहुत ही एडवांस टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया है और बहुत ही सुरक्षित है. और इस मिसिंग लिंक के वजह से मैंने अभी भी कहा कि विकास और प्रगति की लिंक पहले गवर्नमेंट ने मिसिंग करी थी. खरं म्हणजे आता या मिसिंग लिंकमुळे जवळपास अंतर हे 6 किलोमीटरनी आणि वेळ 30 मिनिटांनी, मुंबई आणि पुण्यातला वेळ प्रवासाचा 30 मिनिटांनी कमी होणार आहे. खोपोली एक्झिटपासून सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंत अशा प्रकारचा हा बोगदा या ठिकाणी तयार करण्यात आलाय. भारतातला सर्वात उंच केबल स्टेड महामार्ग पूल हाही रेकॉर्ड या ठिकाणी केलेला आहे. सगळ्यात उंच केबल स्टेड ब्रिज, आपण ज्या ब्रिजवरनं आलो त्याची उंची 182 मीटर आहे. आणि दरीवर उभारलेला हा पूल म्हणजे एक अभियांत्रिकी चमत्कार आहे. यामुळे दररोज कोट्यावधी रुपयाच्या इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होणार आहे आणि लोकांचा वेळ देखील वाचणार आहे. हा जो काही मिसिंग लिंक किंवा आताचा कनेक्टिंग लिंक आहे, याचा कॉन्सेप्ट हा 2010 साली तयार झाला
आणि 2010 साली तो तयार झाल्यानंतर त्याचे काही अन्वेषण झाले, त्याचा एक रिपोर्ट तयार झाला आणि 2014 साली तत्कालीन सरकारने 13 कारणं दिले, 13 की हा का होऊ शकत नाही आणि फाईल क्लोज केली. या 13 कारणामध्ये एक कारण हे देखील होतं की लोणावळा तलावाच्या खालून हा चाललाय आणि म्हणून हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट करता येत नाही आणि 13 कारणं देऊन मुख्यमंत्र्यांनी सही करून हा प्रोजेक्ट पूर्णपणे बंद केला. मी मोपलवारांना पुन्हा विचारलं, म्हटलं मोपलवार 100% आपल्याला करता येईल? म्हणाले साहेब सरकार पाठीशी असेल तर आपल्याला करता येईल. आणि डिसेंबर 15ला जुन्या सरकारचा निर्णय ओव्हररूल करून आमच्या सरकारने हा निर्णय केला की आम्ही मिसिंग लिंक करणार. आणि मी आणि शिंदेसाहेब मंत्री होते, आम्ही या ठिकाणी मिसिंग लिंकचं जे काम आहे हे काम त्या ठिकाणी सुरू केलं. निसर्ग चक्रीवादळ आपल्याला माहिती आहे, ज्यांनी आपल्याकडे भरपूर तबाही केली, त्याचा वेग जो होता तो ताशी 130 किलोमीटर ते 155 किलोमीटर होता. आता जो आपण केबल स्टेट ब्रिज तयार केलाय, वायाडक्ट तयार केलाय, तो 240 किलोमीटर प्रति तास इतक्या वाऱ्याला त्या ठिकाणी रेजिस्ट करू शकतो. त्यामुळे निसर्ग जो काही चक्रीवादळ आहे त्याच्या 1.25 पट जरी वेगाने या ठिकाणी वारा वाहिला तरी देखील या पुलाला काही होणार नाही. एकूण 7 देशाच्या वेगवेगळ्या कंपन्यांनी, इन्स्टिट्यूशन्सनी या पुलामध्ये सहभाग घेतलाय. प्रकल्प अभियंता PNLB कन्सल्टंट होते, विकॉन लिमिटेडनी संरेखन केलं आणि वेन्झेलनी व्हेरिफिकेशन कन्सल्टंट म्हणून काम केलं, VSLनी केबल एक्सपर्ट म्हणून काम केलं. दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळपासून घाटाच्या पायथ्याशी अवजड वाहनं उभी करण्यात आली आहेत. मात्र या वाहन चालकांना महामार्ग सोडून ना मागे जाता येत आहे ना पुढे जाता येत आहे आणि यामुळे प्रचंड प्रमाणात हाल झाले. त्यामुळे वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे.